Hello students, welcome to Bangage Math Academy. In this session, we are going to study practice set 1.4 of sets. Let's start. Operation on sets. Intersection of two sets. Intersection of two sets means set of common elements is called as intersection of two sets. A set of common elements of two sets is called as intersection of two sets. आता पहा मित्रांनो, आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स याची डेफिनेशन पाहूया. सेट ऑफ कॉमन एलिमेंट, त्या ठिकाणी दोन सेट दिलेले असतील, तीन सेट दिलेले असतील, त्यांचं आपण इंटरसेक्शन घेऊ शकतो. कॉमन एलिमेंट दोन्ही सेटमधील पाहिजे. मग आपण उदाहरणार्थ एक सेट घेऊया. ए इज अ सेट ऑफ 1, 2, 3, 4, and 5. And B is the set of even number 2, 4, 6, 8. सी. आता पहा, आपण सेट ए घेतला 1, 2, 3, 4, 5. सेट बी घेतला 2, 4, 6, 8. मग आता यांचं इंटरसेक्शन आपल्याला शोधायचं आहे. मग इंटरसेक्शन शोधण्यासाठी आपण दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत ते पाहूया. दोन्ही सेटमधील असतील असे एलिमेंट 2 आहे, अजून 4 आहे. मग हे दोनच एलिमेंट 2 and 4 हे दोन एलिमेंट कॉमन आहेत. मग आपण त्यांचं इंटरसेक्शन अशा पद्धतीने लिहूया. ए इंटरसेक्शन बी. पहा कसं वाचन करायचं. ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट. मग ह्या दोन सेटमध्ये हा एलिमेंट 2 हा एक कॉमन आहे. त्याच्यानंतर एलिमेंट 4 हा एक एलिमेंट कॉमन आहे. मग ह्या दोन सेटचं इंटरसेक्शन काय आलं 2, 4. ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ 2, 4. आपण समजा हेच असं जर लिहिलं बी इंटरसेक्शन ए, काही फरक पडत नाही, सेट तोच असेल. या दोन बी इंटरसेक्शन ए मीन्स सेट ऑफ कॉमन एलिमेंट, तो पण 2, 4 हाच सेट असेल. अशा पद्धतीने आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स हे पाहिलं. डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंट सेट मीन्स if two sets have no common element. Disjoint sets. If two sets have no common element, then two sets are called as disjoint set. पहा आता डिसजॉइंट सेट म्हणजे काय, त्या दोन्ही सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसेल. आपण उदाहरण घेऊया. इज अ सेट ऑफ ऑड नंबर 1, 3, 5 and B is a set of even number 2, 4, 6. आता पहा, आपण हे दोन सेट घेतले. सेट ए मधील एलिमेंट 1, 3, 5. सेट बी मधील एलिमेंट 2, 4, 6. आता डेफिनेशन काय आहे. सेट्स हॅव नो कॉमन एलिमेंट. मग या दोन्ही सेटमध्ये एक तरी एलिमेंट कॉमन आहे का, एक सुद्धा नाही. म्हणजे त्या दोघांचं जे इंटरसेक्शन असेल
ते एम्प्टी सेट असेल ते आपण असं फाय याने दाखवतो. मग या सेटमध्ये एक सुद्धा एलिमेंट कॉमन नाही म्हणून आपण असं लिहू शकतो, सेट ए अँड सेट बी आर disjoint sets. Union of two sets. Union of two sets means set of all elements of both sets. A set of all elements of both sets are called as union of two sets. तर पहा मित्रांनो, युनियन ऑफ टू सेट्स. युनियन म्हणजे काय? कलेक्शन ऑफ टू सेट्स. A is a set of odd numbers 1, 3, 5, 7 and 9, and B is a set of even number 2, 4, 6, 8, 10. आता पहा, या दोघांची युनियन करायची आहे आपल्याला. या दोन सेटची युनियन करायची आहे. ते आपण अशी लिहितो, ए युनियन बी. युनियन मीन्स काय? कलेक्शन ऑफ बोथ द एलिमेंट्स. हे सर्व जे दोन्ही सेटमधील एलिमेंट्स आहेत ते एकत्र करायचे, त्यांचा एकच संच करायचा. तो मग आपण असा लिहूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ही झाली या दोन सेटची युनियन. आपण दुसरं उदाहरण विचारात घेतलं, सी इज द सेट ऑफ 2, 4 and 6 and D is the set of 1, 2, 3. मग आता पहा, या दोन सेटचं युनियन करायचं आपल्याला. मग ते आपण असे लिहूया, सी युनियन डी. आता पहा, हे दोन्ही आपण सेटमधील एलिमेंट एकत्र केले. आता 2 हा एलिमेंट 2 वेळेस आला आहे, पण तो एकच वेळेस आपल्याला लिहायचा आहे. 1, 2, 3, 4, 6 हे आपण दोन्ही सेटमधील एलिमेंट एकत्र केले, म्हणजेच या दोघांची युनियन केली. याला म्हणायचं युनियन ऑफ टू सेट्स. प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट एक्झाम्पल, इफ n of a is equal to 15, n of a union b is equal to 29, n of a intersection b is equal to 7, then find n of b. आता पहा, आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट्स हे शोधायचे आहेत. मग हे शोधण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. त्यासाठी आपण ही दिलेली माहिती जी आहे ती सुरुवातीला लिहून घेऊया. n of a 15, n of a union b 29, n of a intersection b 7 आणि आपल्याला n of b शोधायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. ह्या सेट बी मधील किती एलिमेंट्स आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. n फॉर नंबर ऑफ एलिमेंट्स. आता पहा, या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती ठेवूया. n of a union b 29 is equal to n of a 15 प्लस n of b आपल्याला शोधायचं आहे. आणि n of a इंटरसेक्शन b किती आहे? 7 दिलेलं आहे. आपण याला सोपं रूप देऊया. 29 is equal to
15 minus 7. Subtraction of the 15 minus 7, 8 plus n of b. आपण हे 8 इकडे ट्रान्सफर करूया डावीकडे, ते मायनस होतील. 29 minus 8 is equal to n of b. Subtraction of this 29 minus 8, 21 is equal to n of b. Transfer both side. n of b is equal to 21. पहा आता आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी हे शोधलं. म्हणजे सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत, तर ते आहेत 21. ते उत्तर आपण अशा पद्धतीने लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आता पहा या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे. देर आर 125 स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. त्यापैकी 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी आणि नंतर 20 ड्रिंक बोथ, म्हणजे 20 हे जे स्टुडंट्स आहेत हे दोन्ही ड्रिंक्स घेतात. म्हणजे टी अँड कॉफी दोन्ही घेतात. चहा आणि कॉफी दोन्ही पेय घेतात. तर आपल्याला शोधायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे एकही पेय न घेणारे विद्यार्थी, म्हणजे काहीच न घेणारे विद्यार्थी शोधायचे आहेत आपल्याला. मग त्यासाठी आता आपण काय करूया, हॉस्टेलमधील जे स्टुडंट्स आहेत तो युनिव्हर्सल सेट गृहीत धरूया. ठीक आहे. लेट U be the set of all students in the hostel. आणि टी साठी आपण सेट ए घेऊया. लेट सेट ए बी द set of students who drink tea. आणि बी सेट घेऊया. बी बी द set of students who drink coffee. मग आता पहा, यू सेट आपण युनिव्हर्सल सेट घेतला, म्हणजे त्या हॉस्टेलमधील एकूण विद्यार्थी ते आपण लिहूया एन ऑफ यू 125. आपण चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सेट ए विचारात घेतला, मग एन ऑफ ए 80. कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बी सेट घेतला, एन ऑफ बी 60. आता पहा 20 ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी. मग त्यासाठी इंटरसेक्शन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी हे झाले 20. म्हणजे 20 स्टुडंट जे आहेत ते बोथ ड्रिंक्स टी अँड कॉफी म्हणजे दोन्ही पेय घेतात. मग याच्यावरून आपल्याला काहीच न घेणारे विद्यार्थी शोधायचे आहेत. तर मग आपण सुरुवातीला फॉर्म्युला लिहूया. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. इज इक्वल टू एन ऑफ ए युनियन बी माहीत नाही, एन ऑफ ए 80, एन ऑफ बी 60, 80 प्लस 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 20, 80 प्लस 60 140 मायनस 20 इज इक्वल टू 140 मायनस 20 120. हे काय मिळालं आपल्याला, एन ऑफ ए युनियन बी.
ही जी संख्या मिळाली आपल्याला, ही 120, ही याच्यामध्ये चहा घेणारे विद्यार्थी आले, कॉफी घेणारे विद्यार्थी आले आणि जे दोन्ही पेय घेतात, चहा आणि कॉफी, हे पण आले. मग आपल्याला शोधायचं आहे एकही पेय न घेणारा विद्यार्थी, जे दोन्ही पेय कोणतंच पेय ड्रिंक घेत नाहीत असे मुलं. मग आपण ते शोधूया. नंबर ऑफ स्टुडंट्स who do not take tea or coffee. मग आता हे दोन्ही, मग आता पहा हॉस्टेलमध्ये एकूण मुलं किती आहेत, म्हणजे युनिव्हर्सल सेट एन ऑफ यू. आता चहा घेणारे किंवा कॉफी घेणारे किंवा दोन्ही घेणारे हे विद्यार्थी किती आहेत, म्हणजे ते आहेत एन ऑफ ए युनियन बी. यामध्ये आपण किमती ठेवूया. 125 मायनस एन ऑफ ए युनियन बी 120. सबट्रॅक्शन ऑफ दिस 125 मायनस 125. मग आता पहा, द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट टेक टी ऑर कॉफी किती मिळाले, 5 विद्यार्थी मिळाले आपल्याला. म्हणजे एकही पेय न घेणारे विद्यार्थी किती आहेत, 5. मग खाली उत्तर लिहूया. नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट टेक टी ऑर coffee is equal to 5. So there are 5 students who do not take tea or coffee. Third example, in a competitive exam 50 students passed in English, 60 students passed in mathematics and 40 students passed in both the subjects. None of them failed in both the subjects. Find the total number of students. पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये काय विचारले, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. मग आपण इंग्लिशमध्ये पास होणाऱ्या स्टुडंटसाठी सेट ए घेऊया आणि मॅथमॅटिक्समध्ये पास होणाऱ्या स्टुडंटसाठी सेट बी घेऊया. लेट ए बी द सेट ऑफ students who passed in English and B be the set of students who passed in मॅथमॅटिक्स. आता पहा, इंग्लिश या सब्जेक्ट्समध्ये पास होणारे विद्यार्थी किती आहेत, 50. मग एन ऑफ बी, सॉरी एन ऑफ ए 50. मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्समध्ये पास होणारे स्टुडंट्स किती आहेत, 60. आपण त्यासाठी सेट बी विचारात घेतला आहे. एन ऑफ बी 60. 40 स्टुडंट्स पास्ड इन बोथ द सब्जेक्ट्स, म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन दिलेलं आहे. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती झाले ते 40. आपल्याला शोधायचे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजे आपल्याला शोधायचं आहे एन ऑफ ए युनियन बी. मग त्यासाठी फॉर्म्युला आपण लिहूया. एन ऑफ A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. Put value in this formula. N of A 50 plus n of B 60 minus n of A intersection B 40. या दोघांचे ॲडिशन करूया. 50 plus 60 110 minus 40. Subtraction of this 110 minus 40
70. हे आपल्याला काय मिळालं? एन ऑफ ए युनियन बी. मग एन ऑफ ए युनियन बी काय आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. आपल्याला मिळाले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स is equal to 70. Fourth example, a survey was conducted to know the hobby of 220 students of class 9th, out of which 130 students informed about their hobby as rock climbing and 180 students informed about their hobby as skywatch. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? How many students follow the hobby of skywatch only? आता पहा, या ठिकाणी उदाहरण मोठं दिसत असेल तर एकदम सोपं आहे. आपण समजावून घेऊया व्यवस्थित. पहा, सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9. म्हणजे क्लास 9चे जे स्टुडंट्स आहेत 220 स्टुडंट्स, त्यांचा सर्वे घेतला आहे. म्हणजे ते आपल्यासाठी काय झाले? युनिव्हर्सल सेट. सो एन ऑफ यू 220 स्टुडंट्स. रॉक क्लाइम्बिंग जे स्टुडंट्स करतात त्यांच्यासाठी आपण सेट ए कन्सिडर करूया. लेट A be the set of students having rock climbing hobby. Rock climbing hobby. आपण सेट बी हा स्काय वॉच करणाऱ्या स्टुडंटसाठी घेऊया. बी द सेट ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग स्काय वॉच हॉबी. मग आता पहा, आपण सेट ए रॉक क्लाइम्बिंग करणाऱ्या स्टुडंटसाठी विचारात घेत आहे. रॉक क्लाइम्बिंग करणारे स्टुडंट्स किती आहेत? आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म्ड अबाउट देअर हॉबी आहे रॉक क्लाइम्बिंग. त्यासाठी आपण सेट ए विचारात घेतला. म्हणजे एन ऑफ ए 130. आता सेट बी आपण स्काय वॉच करणाऱ्या स्टुडंटसाठी घेतला. स्काय वॉच करणारे किती आहेत? 180 स्टुडंट्स इन्फॉर्म्ड अबाउट देअर हॉबी आहे स्काय वॉच. म्हणजे एन ऑफ बी 180. मग आता पहा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट माहिती आहेत आपल्याला. एन ऑफ ए माहिती आहे, एन ऑफ बी माहिती आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे? देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. म्हणजे आपल्याला इंटरसेक्शन दिलेलं आहे. 110 स्टुडंट्स म्हणजे 110 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना बोथ हॉबीज आहेत. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉच असे 110 स्टुडंट आहेत. मग आपण फॉर्म्युला वापरूया. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. एन ऑफ ए किती आहे? 130 प्लस एन ऑफ बी 180 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 110. मग आता आपण 180 मायनस 110 याचं सबट्रॅक्शन करू. हे 130 जशाला तसे ठेवूया. 130 प्लस 180 मायनस 110 70. मग आता या दोघांची आपण बेरीज केली किती होईल? 200.
हे काय मिळालं आपल्याला, एन ऑफ ए युनियन बी. म्हणजे 200 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना रॉक क्लाइम्बिंग हॉबी आहे किंवा स्काय वॉच आहे किंवा दोन्ही आहेत. अशापैकी हे जे विद्यार्थी आहेत ते 200 आहेत. तर आपल्याला शोधायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट हॅविंग बोथ द हॉबीज. आता नॉट हॅविंग बोथ द हॉबीज हे शोधण्यासाठी आपण सुरू करूया. नंबर ऑफ स्टुडंट्स not having both the hobbies is equal to the total number of students n of u minus n of a union b is equal to total number of students 220 minus n of a union b 200, subtraction of this 20. So there are 20 students do not have any hobby. 20 students who do not have any hobby. मग आता त्यामध्ये आपल्याला दुसरं विचारलेलं आहे, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. मग ते आपण शोधूया. नंबर ऑफ स्टुडंट्स having only रॉक क्लाइम्बिंग हॉबी. मग आता रॉक क्लाइम्बिंगसाठी आपण सेट ए विचारात घेतला होता, एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता एन ऑफ ए किती होते, 130 आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 110. या दोघांचं सबट्रॅक्शन करूया, 20. सो देअर आर 20 स्टुडंट्स फॉलो only रॉक क्लाइम्बिंग हॉबी. आता त्यानंतर आपण थर्ड त्यात विचारलेला क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉच ओनली, ते शोधूया. number of students having only skywatch hobby is equal to, आपण स्कायवॉचसाठी सेट बी घेतला होता, एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, एन ऑफ बी 180 minus n of a intersection b 110, subtraction of this 70. So there are 70 students follow only Skywatch hobby. Fifth example, observe the Venn diagram and write the following sets. आता पहा, वेन डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे
रेक्टँगलने जो दाखवलेला आहे तो युनिव्हर्सल सेट आहे आणि यामध्ये सेट ए, सेट बी आणि त्यामधील एलिमेंट दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला सेट ए शोधायचं आहे. त्यानंतर सेट बी, त्यानंतर ए युनियन बी, फोर्थ युनिव्हर्सल सेट, फिफ्थ कॉम्प्लिमेंट ऑफ ए, सिक्स्थ कॉम्प्लिमेंट ऑफ बी, सेवन्थ कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी शोधायचं आहे. मग आता पहा, ही जी वेन डायग्राम दिलेली आहे याच्या आधारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. मग आपण सुरुवातीला सेट ए लिहूया. पहा, सेट ए मधील एलिमेंट एक्स, वाय, झेड, एम, एन हे एलिमेंट्स आहेत या सेटमध्ये, ते आपण लिहूया. हे इज अ सेट ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एम कॉमा एन. हे झालं पहिलं. तर त्यातील सेकंड पहा, सेट बी लिहायचा आहे. बी इज अ सेट ऑफ एलिमेंट पी, क्यू, आर, एम, एन. पी कॉमा क्यू कॉमा आर कॉमा एम कॉमा एन. थर्ड, आपल्याला ए युनियन बी हा सेट लिहायचा आहे. ए युनियन बी म्हटलं की कलेक्शन ऑफ बोथ सेट्स इज कॉल्ड ॲज युनियन. आपण सेट ए आणि सेट बी यामधील जे सर्व एलिमेंट्स आहेत त्यांचं कलेक्शन करूया. एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर हे झालं युनियन. तर त्यानंतर फोर्थ आपल्याला युनिव्हर्सल सेट विचारलेला आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे ह्या सेट ए, सेट बी आणि ह्या सेट यू याच्यामधील सर्व एलिमेंट्स ह्यांना आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर, एस अँड टी हे झाले युनिव्हर्सल सेटमधील एलिमेंट्स. आता पहा, फिफ्थ complement of A. Complement of A means set of elements in U but not in A. पहा, आता असे एलिमेंट घ्यायचे जे सेट U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत. मग असे एलिमेंट्स कोणते आहेत बरं, जे ए सेटमध्ये नाही आहेत. पी, क्यू, आर, एस आणि टी हे एलिमेंट्स सेट ए मध्ये नाहीत, यू मध्ये आहेत ते एलिमेंट्स. मग यू मधील असणारे एलिमेंट्स पण ए मध्ये नसणारे. मग असे एलिमेंट जे आहेत ते पी, क्यू, आर, एस, टी हा झाला कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता आपण कॉम्प्लिमेंट ऑफ बी पाहूया. कॉम्प्लिमेंट ऑफ बी मीन्स सेट ऑफ एलिमेंट्स इन सेट यू बट नॉट इन बी. पहा, आता सेट यू मध्ये असलेले एलिमेंट्स पण सेट बी मध्ये ते नसले पाहिजेत. मग असे कोणते एलिमेंट्स आहेत, एक्स, वाय, झेड, एस अँड टी हे एलिमेंट सेट यू मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. त्यानंतर आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी पाहायचं आहे. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी पाहायचं आहे. तर आता पहा, ए युनियन बी काय दिलं, एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर. मग आता याचा कॉम्प्लिमेंट शोधायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी मीन्स सेट ऑफ एलिमेंट्स विच आर इन सेट यू बट नॉट इन ए युनियन बी. मग असे कोणते एलिमेंट्स आहेत जे सेट यू मध्ये आहेत पण ए युनियन बी मध्ये नाहीत. असे दोनच एलिमेंट एस आणि टी, एस अँड टी हे झाले कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. So in this video we have completed practice set 1.4. In next video we will see problem set. Please like, share, comment the video and subscribe
to Bange's Math Academy. Thank you.